आंबेवंगन गावच्या पाणी प्रश्नाची दखल घेत आज अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमित अशोकराव भांगरे यांनी आजपासून सरकारी टँकर सुरू होईपर्यंत आंबेवंगन गावच्या पाण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। पाण्यासाठी वणवण करत फिरण्याची वेळ आज आंबेवंगन गावावर आलेली आहे, कारण प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज पाणी करत मायभगिनी वणवण भटकत आहेत। पंचायत समिती अकोले यांना वारंवार कळवून देखील कुठलीही सुधारणा होत नसल्यामुळे आज अखेर अमित भांगरे यांनी स्वखर्चातून टँकर उपलब्ध करून देत रोजच्या 2 ट्रिपा मारणार आहे। त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी लवकरच ग्रामस्थ आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। कालच उशिरा आंबेवंगन गावात एक युवक विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समजली व ती घटना अतिशय दुर्दैवी होती। त्यामुळे आता ग्रामस्थ खूपच आक्रमक झाले आहेत। यावेळी मंदाबाई बांबेरे, यशोदा पोफळे, तान्हाबाई धांडे, दीपाली पोफळे, यशोदाबाई धांडे, हिरा पोफळे, कल्पना धांडे, रामदास धांडे, वाळाबाई धांडे, अश्विनी धांडे, मंदाबाई धांडे, जनाबाई धांडे, उषा पोफळे, विठाबाई धांडे, यशोदाबाई धांडे, हिरा पोफळे, कल्पना धांडे, रामदास धांडे, वाळाबाई धांडे, अश्विनी धांडे, मंदाबाई धांडे, जनाबाई धांडे, उषा पोफळे, विठाबाई धांडे, शिंदाबाई पोफळे, रेखा धांडे, रखमाबाई धांडे, रखमाबाई पोफळे आदी महिलांनी एकत्रित येत अमित भांगरे यांचे आभार मानले। आम्ही आंबेवंगनचे हे पोफळे वस्तीच्या महिला ती आम्हाला आमच्या 5-7 वाढेल म्हणजे पाणीच नाही आहे, विहीर नाही, बोर नाही, काहीच नाही। आम्हाला पाण्याची सुविधा नाही। सरकारकडे जाऊ नये, आम्ही पंचायत समितीला जाऊ नये, आंदोलनही केले आणि बऱ्याच वारंवार आम्ही ग्रामपंचायतीमध्ये पण सूचना केली ग्रामसेवकला आम्हाला पाण्याची सोय करा, तरी ग्रामसेवकसुद्धा काही हालचाल करत नाही आणि शासनसुद्धा हालचाल करत नाही। मग आम्ही आंदोलन केलं, ते त्यांच्या कानामानावरून गेलं। परत आता आम्हाला सध्या पाणी नाही। आमचा एक माणूस आमचा काल मृत्यू झाला पाण्याच्या ह्याच्याने, पाण्यातच पडून मेला तो। पाणीच वाढायला गेला होता वाटतं आणि तो वारला आणि त्याची अजून डेड बॉडी सध्या राजपूल रुग्णालयातच आहे, अजून काही मौत झाली नाही। आणि पाण्याने शासनाने एवढी काळजी दूरदर्शक करी सुटलेत तर आमचे लोकांचे मृत्यू हो सुटलेत तरी शासनाचे डोळे उघडत नाही। मग आम्ही पाणी प्यायचं का, मारायचं का, जगायचं? मग शासनाने आम्हाला तातडीत जरी आम्ही दादांनी आज आम्हाला टँकर दिला असेल, पण त्यांनी स्वतः वैयक्तिक आम्हाला टँकर दिलेला पाणी प्या, कारण तो आमचा माणूस आहे म्हणून तो आम्हाला सहाय्य करी सुटले। आणि मंत्री आमचाच आहे तरी मंत्री आमचा विचार करत नाही आणि ग्रामपंचायतीत गेले तिथे कोणी आमचे मान्य करीत नाही। मग आम्ही पाणी प्यायला खूप आमची माणसांची इकडं तळमळ होते। उन्हातानामध्ये आम्ही दऱ्याखोऱ्यामधून 4-4 मैलावरून पाणी आणतो, डोक्यावर आणतो, आमची किती झीज होती। मग हे शासनाला कळत नाही का? त्यांच्या बायका आईबाईंनी व्यवस्थित पाणी भरतात, कारण ते मंत्री आहेत, आम्ही ग्रामीण भागातल्या महिला आहेत म्हणून आम्हाला असे वागणूक चालली का यांची? हे त्यांच्या काही खिशातून देतात का, शासनाचं देतात का, त्यांच्या पदरचा खर्च येतात का? आम्हाला शासनाचंच मागतोय ना, आम्ही हक्काचंच मागतोय, आम्ही कुठं तुमचं मागतोय? मग तुम्ही द्यायला का नाकार देतात का? प्रोसिजर करत नाही पुरी, मी काही आश्वासन देतात का आम्ही हे करतो ते करतो? आम्ही गेलो तेव्हा म्हणे तुमचे लगेच आम्हाला बाहेर काढलं म्हणे, हे पा तुम्हाला लगेच मी लिहून देतो, असं करून देतो, तसं करून आमच्यानेच ते तोंडावरून हात उतारले, बाहेर काढून दिलं। आम्ही काही भीक मागायला गेलतो का तिथं? भीक मागतो का सरकार का? मग 3 दिवसात टँकर पाठवणार होते तर 3 दिवसात गेले, 15 दिवस उलटून गेले तरी अजून शासनाला जागत नाही। आणि त्याच्यात एवढी मृत्यूची घटना चालली तरी शासन डोळं उघडत नाही शासनाला। शासन काळजी घेत मग काय करायचं आम्ही? मग जरी शासन काळजी, जरी वैयक्तिक टँकर आलाय म्हणा आमचा शासनाचा टँकर आम्हाला दिलाच पाहिजे, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार, म्हणजे बसणार, परत बसणार, आंदोलन करणार। आम्हाला जोपर्यंत पाणी देत नाही आणि जलजीवन तर लगेच सुरू केली पाहिजे। आम्हाला जलजीवन शिवाय आम्हाला सोय नाही। तुम्ही किती टँकर दिला, आज दिला, पण पावसाळ्यामध्ये आम्हाला गळ्यावर पाणी उतरून आम्हाला पाणी आणावं लागत आहे। मग ती बाई एखादी तिथं गेली, मग तिची लेकरं बाळ कोण सांभाळणार? सरकार दखल घेतो का? आजच ही घटना झाली तर सरकार आज का जागा होत नाही का? मग आम्ही दादाने टँकर यांना का काळजी लागली नाही का? हे माणसं असे व सुटलात, जीवाना जा सुटल्यात तरी सरकारला काळजी वाटत नाही। मग सरकार झोपेले का आजपर्यंत? आज वर्ष कधी पाणी नाही आमच्या, ना विहीर, ना ग्रामपंचायतीची बोर, ना विहीर। आमच्या इथं भागामध्ये एवढ्या वाड्या वस्त्यांना कुठंच पाणी नाही आहे, फक्त एक विहीर आहे गाव म्हणून तिकडं गावात, तीच फक्त ती गावकीचंच पाणी असेल का शासनाचं असेल हे म्हणायचं नाही, पण आपल्याला नाहीच ते पाणी उपलब्ध, पाणी नाही आहे आम्हाला। आमची जनावरं कसे जगायचे? आम्ही कपड्याला तर आंघोळी करायच्या का नाही, का कपडे धुवायचे का नाही, काय करायचं आम्ही? कसा पियाचं पाणी?
आणि यांना आता 24 तास बटन दाबून पाणी. मग यांच्याच बापाचं पाणी आहे का? आमचं नाही का काही? आम्ही काही नागरिक नाही का? आम्ही माणसं नाही, ते माणसं आहेत, आम्ही जनावर आहेत का 4-5?